योजनेचे लाभार्थी पुणे जिल्ह्यात 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यात 1,25,000 बोगस लाभार्थी। बीडमध्ये मनोज जरांगेंची निर्णायक सभा, मांजरसुंभा येथे सभेचं आयोजन। आजच्या सभेत कोणता निर्णय होणार याकडे लक्ष। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल। एसबीआयची 2,929 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नाही, आपली कामं दिल्लीतून होतात, शहा लगेच वेळ देतात। सुप्रिया सुळेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा। मटण खाल्लं तर पाप काय, आपण मटण खातो, आपल्या पांडुरंगाला चालतं। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील, फडणवीसांचं प्रत्युत्तर। रोज बोलतात वोट चोरी झाली, पण त्यांचं डोकंच चोरी झालं। बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी केली, विरोधकांना सुबुद्धी येऊ। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। 5 वर्ष कोणतीही योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। 1 कोटी बहिणींना लखपती बनवण्याचंही ध्येय। ट्रम्प यांच्या 50% टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल, अमेरिकेला जाणाऱ्या बहुतेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित।